मी संदीप ऐराव. आज आपण बनवणार आहे खानदेशी प्रकारचं पिठलं. त्यासाठी लागणारे साहित्य: मीठ, 3 चम्मच बेसनचं पीठ आणि आपण पहिल्यात बारीक कांदा, मिरची आणि लसूण कापून ठेवले आहे आणि 1 ग्लास पाणी. प्रथम आपण गॅस चालू करून घेऊया. त्याच्यावरती कढई ठेवूया आणि तेल टाकून घेऊया. तेल थोडं गरम करायला ठेवूया. एक मिनटं. तेल चांगलं गरम झालं आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. थोडा गॅस कमी करूया. त्यामध्ये आपण आता राई टाकूया, थोडं जिरं टाकूया आणि चांगला तडतड झाला, आवाज तुम्हाला येतोय. आता आपण त्याच्यामध्ये आपण जो बारीक कापलेला कांदा आहे, मिरची आणि लसूण आहे, त्याला आपण फ्राय करून घेऊ. 1 मिनटं आपण त्याला चांगलं हे करून घेऊया. लालसर होईपर्यंत कांदा थोडासा करून घेऊ फ्राय. आता आपण कांदा चांगला परतून घेऊया. तो लालसर होईपर्यंत आपण जर करून घेऊया. तोपर्यंत आपण आता पिठल्याची तयारी करून घेऊया. पिठल्यामध्ये आता आपण हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि हळूहळू पाणी टाकत राहायचं जोपर्यंत ते पातळ होत नाही. आता आपण त्याला हळूहळू स्मॅश करत राहायचं जोपर्यंत ते पातळ होत नाही तोपर्यंत. एक जीव आपण त्याला करून घेत राहायचं आणि हळूहळू जसं तुम्हाला पाणी लागेल तसंच आपण त्याला पाणी टाकत राहायचं आणि त्याला एकदम बारीक पातळ पेस्ट आपण कशी बनवतो तसं पातळ पेस्ट बनवत राहायचे. आता आपण बघू शकता की आपले जे कांदे टाकलेले आहेत ते चांगल्या प्रकारे ब्राउनिश झाले आहे. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला आणि धना पावडर टाकून घेऊया. अर्धा चम्मचसारखा आपण गरम मसाला टाकला आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडं जास्त आपण धना पावडर टाकून घेऊया आणि त्याला पण चांगलं आपण परतून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण जे पीठ बनवलं आहे पिठल्याचं ते आपण चांगला ज्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं टाकून झालं आहे. आता आपण जे पीठ बनवलं आहे ते हळूहळू याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणीचा उपयोग केला आहे आणि आता आपण हे एकत्र सगळं एकजीव करून घेऊया. चांगलं त्याला आपण ढवळून घेऊया. म्हणजे कसं आपण जो गरम मसाला, कांदा आणि लसूण आणि जी पेस्ट बनवली आहे ती चांगली एकजीव होईल. आता आपण पाहू शकतात आपण हे सगळं एकजीव केलं आहे आणि आपण आता हे मंद आचेवरती 10 मिनिटासाठी याला आपण शिजवायला ठेवून देऊया आणि वरून आपण त्याला झाकून घेऊया. आता आपण झाकण काढूया बाहेर आणि बघा तुम्ही बघू शकता कसं मस्त की झणझणीत पिठलं झालं आहे. आता सुगंध एकदम आहे आणि त्याच्यावरती आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे आणखी त्या पिठलं एकदम स्वादिष्ट बनणार. तुम्ही तुमच्या चवीनुसार या तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही कोथिंबीर टाकून घ्या आणि त्याला परत एकजीव करून घ्या. आता आपण हे पिठलं ऑलरेडी 10 मिनटं आपण शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण परत थोडे कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याला असं आपण एकजीव करून घेऊया. आता आपलं पिठलं खाण्यासाठी रेडी झालं आहे. तर तुम्ही या आणि आस्वाद घ्या पिठल्याचा. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या नातलगांना, तुमच्या मित्रांना. जय खानदेश.